प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवलेला आहे कैरीचा चटपटीत असा मुरांबा। जसे आपण उन्हाळ्यामध्ये उन्हाळी वाळवण बनवत असतो तसेच उन्हाळ्याचे काही पदार्थ सुद्धा बनवत असतो की जे आपण एकदा बनवून वर्षभर त्याचा आनंद घेऊ शकतो। तसाच आपला हा चटपटीत आंबट गोड आणि थोडासा तिखट तोंडाची चव वाढवणारा कैरीचा मुरांबा। तर पाहू शकता आता मी मुरांबा बनवण्यासाठी ह्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या 2 कैऱ्यांचा बनवायचा आहे मस्त चटपटीत असा मुरांबा। त्याला काही भागामध्ये गुळांबा सुद्धा म्हणतात आणि आपण गुळाचाच वापर करून आज मुरांबा बनवणार आहोत। तर आपल्याला काय करायचं आहे, या कैरीचे आहे ना दोन्ही सोलांच्या सहाय्याने साल काढून घ्यायची आहे। पण आता सुरीने मी काय करते थोडंसं टोक कापून घेते। आता सोलांच्या सहाय्याने आपण कैरीची जी आहे ना साल काढून आता हा मुरांबा आहे ना तुम्ही एकदाच बनवून वर्षभर खाऊ शकता। पण काय करता जेव्हा मुरांबा बनवताना तेव्हा कैरी किसल्यानंतर न धुता तो अगोदरच धुवून घ्यायची आणि मग त्याची साल काढायची। कारण किसल्यानंतर न जर धुतला का त्याच्यामध्ये पाणी राहतं आणि पाण्यामुळे काय होतं, जरी तुम्ही पाणी घट्ट कपड्याने पिळून घेतलं तरी त्याच्यामध्ये पाणी राहत असल्यामुळे त्याला बुरशी पटकन पकडते। त्यामुळे शक्यतो कैरी सोलण्या अगोदर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर अजिबात धुवायची नाही। नंतर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते। तर चला अगोदर आपण कैरीची साल काढून घेऊया। तर हे बघा आता कैरीची मी दोन्ही याची साल काढून घेणार आहे। तर एका याची झालेली आहे, आता ह्या कैरीची पण मी साल काढून घेते। तर हे बघा आता कैरीची मी वरची साल काढून घेतलेली आहे दोन्ही। आता आपल्याला काय करायचे किसणीच्या साहाय्याने किसायची आहे, पण जास्त बारीक न किसता थोडीशी अशी मोठी असेल ना किसणी त्याने किसून घ्यायचं। कारण जास्त बारीक किसली की शिजल्यानंतर तो अजून बारीक होतो, त्यामुळे शक्यतो अशी मोठी आणिच किसून घ्यायची, मग खायला पण छान लागतो आणि मुरांबा पण मस्त होतो। तर चला आता कैरी जी आहे ना किसून घेऊया आपण। हे बघा पाहू शकता जसे तुम्ही बटाट्याचे वेपर्स करता अगदी त्याचप्रमाणे असे मोठे मोठे छान किसल्यानंतर झाले पाहिजे असे मोठे आणि शक्यतो मुरांब्यासाठी किसून घ्यायचे। याआधी सुद्धा आपण इन्स्टंट कैरीचं लोणचं बनवलेलं आहे। तसेच उन्हाळी वाळवणात खूप साऱ्या रेसिपी बनवलेल्या आहे, जसे की सांडगे असतील, वडे, पापड, कुरडई, उडदाचे पापडाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही नक्की पहा। तर चला हे बघा आता कैरी जी आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे। चला बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे, आता दोन्ही कैऱ्या मी ना किसून घेते। तुम्हाला सुद्धा कैरीचा मुरांबा असेल, मेथांबा असेल आणि कैरीचं लोणचं खायला आवडतं का कमेंट करून नक्की सांगा। तर हे बघा आता कैरीन आपली जवळजवळ किसून होत आलेली आहे। आता अशी कैरी किसून झाली की मग काय करायचं, एक कॉटनची ओढणी घ्यायची किंवा कपडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा किसलेला मुरांबा पूर्ण पिळून टाकायचा। म्हणजे कैरीमध्ये जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पूर्ण पिळून काढून टाकायचं, धुवून घ्यायचं नाही। आता फक्त याच्यामध्ये जे पाणी आहे ते आता आपण एका कॉटनच्या कपड्याने मी घट्ट असं पिळून घेते। आता एकीकडे मी गुळ आंब्यासाठी ना विळीच्या साहाय्याने काय करते, गुळसुद्धा चिरून घेते। कारण चिरून घेतल्यामुळे काय होतं पटकन गुळ आंबा जो आहे ना तयार होतो। खडे टाकले तर त्याला थोडासा टाईम होतो, पण चिरल्यामुळे काय होतं पटकन तो विरघळतो। तर हे बघा पाहू शकता कैरी आपली किसून तयार झालेली आहे। बघा मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि इकडे मी गुळसुद्धा चिरून घेतलेला आहे। आता हा ना पावशेरला थोडा जास्त गुळ घेतलेला आहे मी चिरून, आणि कैरी जी आहे ना अर्धा किलो झालेली आहे आणि हा कैरीसाठी मी एवढ्या प्रमाणात गुळ घेतलेला आहे। आता ही आहे सुंठ, वेलची आणि जायफळ पावडर आणि थोडंसं मी घेतलेलं आहे इथे तूप। आता हे सर्व साहित्य रेडी आहे। तर चला आता गुळांबा बनवून घेऊया। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये टाकूया तूप थोडंसं गरम होऊन द्यायचं आणि पाहू शकता हा जी कैरी किसलेली आहे ना मी एक कॉटनच्या ओढणीमध्ये घट्ट पिळून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते काढून टाकलेलं आणि पाणी पिळून घेतल्यामुळे काय होतं कैरीचा आपण गुळांबा मस्त आवडीने बनवतो आणि वर्षभर तो टिकतो सुद्धा। म्हणजे जेव्हा आपल्याला हवा असेल तेव्हा आपण मस्त आवडीने खाऊ शकतो। आता ही कैरी जी आहे ना आपण किसलेली अगोदर ही शिजवून घेणार आहे, फक्त एक वाफेवर शिजवून घ्यायची आहे, शिजायला जास्त वेळ लागत नाही। स्लो गॅसवरच आपण हिला शिजवून घेऊया। ते छान आता तुपामध्ये आता मिक्स करून घेऊया। आता याच्यावरती आपण काय करूया, कढईवर 1-2 मिनिटासाठी एक झाकण ठेवूया। तर चला झाकण काढून पाहूया। एकच वाफ काढून घ्यायची आहे, पटकन शिजतो, कारण याला आपण गूळ टाकल्यानंतर पुन्हा आपण गुळामध्ये शिजवून घेणार आहे, त्यामुळे एक वाफ पहिली काढून घ्यायची। तर चला हे बघा एक वाफ काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण मिक्स करूया चिरून घेतलेला गूळ। आता याच्यामध्ये जवळजवळ मी पाव किलो गूळ टाकलेला आहे। आता चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आणि कैरी जी आहे ना एकजीव झाली पाहिजे, थोडासा वेळ लागेल 1-5 मिनटं, पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता झाकण मात्र ठेवायची गरज नाही आहे, कारण जर झाकण तुम्ही जर ठेवलं ना
तर मग जास्तच पाणी सुटतं. त्यामुळे शक्यतो ना गुळ आंबा एकदा वाफ काढले की पुन्हा अजिबात झाकण ठेवू नका. असा स्लो गॅसवरती चमच्याने हलवत राहा, गुळ पण व्यवस्थित मिक्स होतो. कारण जर तुम्ही झाकण ठेवलं ना तर पाणी भरपूर सुटेल आणि मग ते आटायला वेळ लागतो. त्यापेक्षा काय करायचं, झाकण नंतर ठेवायचंच नाही, असंच चमच्याने हलवत राहायचं. तर चला हे बघा एकदम झटपट होतो. आणि मेन म्हणजे आता उन्हाळा आहे आणि सीझनची कैरी आली की आंबा पिकतपर्यंत आपल्याला काही दम निघत नाही. तोपर्यंत आपण लोणचं असेल, मुरांबा, मेथांबा किंवा कैरीचं पण बनवतच असतो. तर हे बघा आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे, थोडासा बाकी आहे. तर चला हे बघा आता गुळ पूर्ण विरघळला का, तर मी थोडंसं तिखट पाहिजे मला म्हणून मी 1 चमचा टाकलेला आहे लाल तिखट. कारण मस्त कैरीची आंबट चव, गुळाची गोड आणि थोडंसं तिखट, म्हणजे मस्त आंबट गोड आणि तिखट आपला आज मुरांबा मी बनवलेला आहे. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर नाही टाकलं तरी हरकत नाही, पण एकदा बनवून पहा, चवीला छान लागतो. ते बघा मस्त आपला मुरांबा आहे ना तो तयार झालेला आहे. 1-2 मिनटं आपण असंच ठेवूया. तर चला हे बघा पाहू शकता आपला मुरांबा जो आहे ना मस्त तयार झाला आहे. कडे हलते, पकडच्या साहाय्याने मी पकडून धरते, कारण काय होतं चिकट आहे त्यामुळे हलवताना कडे हलते. ते बघा मस्त आपला मुरांबा तयार झाला आहे. तुम्हाला सुद्धा असा मुरांबा खायला आवडतो का, कमेंट करून नक्की सांगा. हे बघा आता गॅस करूया बंद. आता सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे सुंठ, वेलची आणि ही जायफळ पावडर. आता ही कशी बनवायची याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तुम्ही एकदा बनवून महिन्याभरासाठी ही पावडर जी आहे ना स्टोअर करू शकता, कारण प्रत्येक वेळी बनवायला वेळ लागतो. मग एकदाच तुम्ही बनवून ठेवा, खराब पण होत नाही आणि वाससुद्धा जात नाही. कशी बनवायची त्यासाठी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर हे बघा आता मस्त आपला मुरांबा तयार झालेला आहे. आणि आता हा थंड झाला की एखाद्या काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. तर पाहू शकता बघा मस्त झालेला आहे मुरांबा. उन्हाळ्यामध्ये आता तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवंच असतं. तर अशा मस्तपैकी एकदा मुरांबा बनवून ठेवायचा, म्हणजे भाजी आवडीची नसेल किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी. आणि अगदी लहान मुलं ते मस्त मिटक्या मारत मुरांबा खातील, कारण त्याची चवच इतकी जबरदस्त लागते की त्याचा खाण्याचा मोह आपल्याला सुद्धा आवडत नाही. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.